नमस्कार, मी राहुल चडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे डिजिटल कोल्हापूर। सध्या मी आहे इचलकरंजी परिसरात, घोरपडे नाट्यगृहाच्या परिसरामध्ये मी आहे आणि इथे एक ग्रामस्थ आहेत। आपल्याला माहितीच आहे की सध्या या मतदारसंघामध्ये मदन कारंडे विरुद्ध राहुल आवाड असा संघर्ष आहे, तुतारी विरुद्ध कमळ असा संघर्ष आहे। आपण यांना विचारूया की यांच्या मनात नेमकं काय आहे, तुम्हाला काय वाटतं? मदन कारंडेंचं कार्य तळागाळातील लोकांच्यासाठी एक नंबर आणि निस्वार्थी आणि स्वच्छ चारित्र्याची व्यक्ती असल्यामुळं मी बारकाईने इचलकरंजीमध्ये फिरलो। माझे नातेवाईकसुद्धा इचलकरंजीमध्ये आहेत, त्यामुळं आजपर्यंतचा माझा अनुभव आहे। गेली 2 दिवस झालं मी या ठिकाणी सर्व श्रमिक संघटनेचा एक छोटासा कार्यकर्ता या नात्यानं या ठिकाणी आमच्या ऑफिसला भेट दिली आणि प्रत्यक्षात प्रत्येक गल्लीत मी वातावरण पाहिलं तर मदन कारंडे तुतारी वाजणार अशा पद्धतीची सर्व सामान्य जनतेची प्रतिक्रिया आहे। मी या ठिकाणी 2 दिवस झालं आज सर्व श्रमिक संघटनेच्या ऑफिसला असताना मला हे निदर्शनास प्राकर्त्याने आले की मदन कारंडेंची तुतारी 100% वाजणार आणि वाजलीच पाहिजे जनतेच्या हिताच्या दृष्टीने आणि कामगारांच्या हिताच्या दृष्टीने। ते स्वतःसाठी न आमदारकी वापरता ते जनतेच्याच हितासाठी वापरणार ही माझी स्वतःची खात्री आहे आणि सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने ते येणे आवश्यक आहे। त्यांना चांगल्या ठिकाणी शासन प्रशासनाची आवड आणि माहिती आहे, कार्य त्यांचं स्वतःचं जोरास आहे, एवढंच मी आज रोजी या ठिकाणी सांगू इच्छितो। नक्कीच इथं अजून एक तरुण आहे, आपण त्यांना विचारूया। तरुणांचं मत फार महत्त्वाचं आहे निवडणुकीच्या संदर्भात। काय वाटतं तुम्हाला या मतदारसंघात काय होईल? दोन्ही पण पॉवरफुल सीट आहेत, सुरस होणार, दोघांची पण जोरात होणार, सुरस होणार 100%। दोन्ही पण पॉवरफुल सीट आहेत। कमळ विरुद्ध तुतारी असा संघर्ष आहे, काय वाटते कमळाचा जोर आहे की तुतारीचा? दोघांचा पण पॉवरफुल जोर दिसतोय, दिसतोय दोघांचा पण दिसतोय। विद्यमान आमदारांच्या कामांबद्दल काय सांगा? दोन्ही पण सीटा पॉवरफुल जोरात आहे, दोन्ही चुरस एक नंबर वातावरण तुम्हाला दिसत असेल? हा, दोन्हीनं कसं आहे, दोन्हीकडे पण दिसतोय वातावरण पॉवरफुल, दोन्ही पण सीटा एक नंबर आहे। काय विषय, तुम्हाला काय वाटते? काय झालं आता प्रचाराचा जोर आता म्हणजे इलेक्शन आता थोडक्यात 2-3 दिवसावर आलेलं आहे, त्यावरून असं दिसतंय की केंद्रीय मंत्री 2 केंद्रीय मंत्री भाजपचे इथे येऊन गेले आणि तसं बघायला गेलं तर मागचे आमदार म्हणजे विद्यमान प्रकाशअण्णा आवाडे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर येथील मारवाडी समाज, जैन समाज त्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळं इचलकरंजीच्या मतदारसंघावर इथला आमदार निवडला जाईल असं वाटतंय। कारण कबनूरमध्ये प्रस्थापितांची सत्ता आहे भाजपची आणि इकडं खोतवाडी चंदूरमध्ये पण त्यांचं वजन आहे, त्यामुळं असं वाटते आत्ताच्या वातावरणानुसार BJP जरा पुढं आहे असं वाटते। राहुल आवाडे पुढं आहेत असं वाटतं। राहुल आवाडे पुढे आहेत असं वाटतं? नक्कीच राहुल आवाडे पुढे आहेत असं वाटते, कारण केंद्रीय मंत्र्यांचा दौरा झाला असं त्यांनी सांगितलं। काय वाटतंय तुम्हाला? मला तर दोन्ही 50-50% आहेत साहेब। 50-50% वाटतंय? जोर दिसत नाही कोणाचाच? जोर आहे की। त्या ठिकाणी एक तरुण आहे, आपण तरुणाला विचार करून। तरुणांचं मत फार महत्त्वाचं असतं लोकसभेमध्ये। मित्रा, काय सांगशील? मदन कारंडे एकच वातावरण त्यांचं आहे, वातावरण का असं वाटते? मदन कारंडे काय काय कारण? मदन कारंडे साहेबांचं आता कसं आहे माहिती आहे काय, गोरगरिबांसाठी मदत करणारे माणूस मदन कारंडे एकच साहेब। तुम्हाला सांग, या मतदारसंघामध्ये कमळ फुलणार का तुतारी वाजणार? तुतारीच वाजणार, तुतारी वाजणार, तुतारीच वाजणार। या विधानसभा मतदारसंघामध्ये मी आहे, इथं लोकांच्या मी प्रतिक्रिया घेतोय। मदन कारंडे विरुद्ध राहुल आवाडे असा संघर्ष आहे, कमळ विरुद्ध तुतारी असा संघर्ष या मतदारसंघामध्ये आहे। राहुल आवाडे जे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र आहेत, तर दुसऱ्या बाजूला तुतारी हातामध्ये घेऊन मदन कारंडे सज्ज आहेत। कमळ विरुद्ध तुतारी, कमळ फुलणार आहे की तुतारी वाजणार आहे हे मी विचारतोय। या ठिकाणी काही युवक आहेत, आपण त्यांना विचारूया की त्यांच्या मनातले आमदार कोण आहेत किंवा त्यांचं मत काय आहे। काय वाटतं या मतदारसंघात काय वारं कोणाचं आहे? वारं असं काही सांगता येत नाही, पण जो विकासाला साथ देईल, जो विकास करेल इचलकरंजीचा, पाण्याचा प्रश्न म्हणा, प्राथमिक गोष्टी आहेत बाबा, आरोग्य म्हणा, गटारे वगैरे स्वच्छ नसतात वेळच्या वेळ, हे जो कोण मुद्दा घेऊन येईल पुढं, किंवा जातीय राजकारण सुरू आहे आता पण ते यायला नाही पाहिजे। जातीय राजकारण नको असं वाटतं? हां, नको, कशाला जातीय राजकारण? आणि कसं आहे, सत्ताचं विभाजन व्हायला पाहिजे, केंद्रीकरण व्हायला नको, विकेंद्रीकरण। एकाच घरात जर सत्ता जात असेल तर चुकीचं आहे। तो माणूस मग स्वतःचा हे करा बसा, नवीन माणसाला देणे, नवीन विकास करणे, म्हणजे जो स्वतःहून विकास करेल हा आमचा दृष्टिकोन आहे। आणि इचलकरंजीतला रोड रस्ते वगैरे चांगले राहिले पाहिजेत। हा जर उमेदवार कोण करत असेल, रोजगार धंदा मोडकळीत चाललेला आहे, धंदा विकास झाला नाही का इथे? जरा शक्यता थोडा झालाय बऱ्यापैकी, पण एवढा नाही विकास झालेला असं नाही। इचलकरंजी ज्याप्रमाणे आपला पैसा बाहेर जातो, आउटपुट असा इनपुट येईना इचलकरंजीला येत नाही।
काय वाटते हे प्रश्न कोण सोडवतील? विद्यमान आमदार सोडवतील की म्हणजे विद्यमान आमदारांचे सुपुत्र आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याकडनं अपेक्षा प्रश्न सोडवण्याची की मदन कारंडेंकडून? जो निवडून येईल त्यांच्याकडं आम्हाला अपेक्षा राहणारच. अतिशय सावध प्रतिक्रिया दिलेली आहे. जो निवडून येणार त्याच्याकडनं अपेक्षा आहे. पुढे जाईन मी. या ठिकाणी अजून एक युवक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय वाटतं या मतदारसंघामध्ये कुणाचं वार आहे आणि काय? वारा असं म्हणता येणार नाही, पण सध्याचं जे काही सरकारचं धोरण चालू आहे, ज्यात वाढती महागाई आहे किंवा बेरोजगारपणा आहे किंवा परीक्षा पेपरफुटी संदर्भातलं जे काय वातावरण सध्या चालू आहे ते एकंदरीत बघता जनतेमध्ये बऱ्यापैकी असंतोष आहे. त्याच्यामुळं त्याचा फटका आणि इथली एकतरी आपण पश्चिम महाराष्ट्रात येतो आहे कोल्हापूर जिल्ह्यात, त्यामुळे इथली जनता बऱ्यापैकी सुज्ञ आहे, ह्या गोष्टी कळू शकतात. त्यामुळं याचा फटका जे काही सध्याच्या म्हणजे सरकार आहे त्याला बसू शकतो असं वाटतं. सत्तेला बसू शकतो, महायुतीला फटका बसू शकतो? नक्की बसणार आहे गोष्टी. इथं या मतदारसंघामध्ये महायुतीला फटका बसणार आहे? हां, एकंदरीत ऑल ओव्हर महाराष्ट्रात जे कल आत्ता सध्या जे बघतोय आपण त्याच्यात तसं दिसतं. याचा अर्थ ती महायुतीला इथं पण पूरकच असेल ना. आणि बऱ्यापैकी कोल्हापूर जिल्हा असा आहे की इथं तुम्ही लिटरचर रेट घ्या किंवा इथली जे वस्त्रोद्योग नगरी आहे, तर इथलं जे कामगारांचं प्रश्न आहेत किंवा त्यांच्याशी पूरक असलेलं त्यांचं धोरण इथं नाही आहे सरकारचं, त्यामुळे त्याचा फटका नक्कीच इथल्या प्रस्थापितांना बसणार. प्रस्थापितांना फटका बसेल असं वाटतंय. प्रस्थापितांना फटका बसून नवीन माणूस येण्याची शक्यता आहे असं त्यांच्या बोलण्यातून आलेलं आहे. मी पुढे जाईन. इथं अजून एक तरुण आहेत आपल्याला, त्यांना विचारूया. काय वाटते? आपण चिडलेले दिसता सरकारवर? नाही, तसं काय नाही आहे. दोन्ही पण जे सरकार दोन्ही बाजूनं सुद्धा फुकट सगळं वाटप चालू आहे. जेणेकरून लाडकी बहीण योजनेअंतर्गत असू दे, लाडका भाऊ योजनेअंतर्गत असू दे, पण हे महाराष्ट्राच्या इकॉनॉमीला किंवा भारताच्या इकॉनॉमीला पोषक नाही आहे. याच्यामुळे इन्फ्लेशन रेट वाढत आहे, देशात बेरोजगारी वाढत आहे आणि त्या दृष्टीने इन्फ्लेशन रेट वाढणार असं वाटतं तुम्हाला? हो, साहजिक आहे. पण स्टॅब्लेशन चालू आहे. हेलिकॉप्टर मनी इथं सोडला जातो आहे आणि रोजगार नाही लोकांना आणि फुकटचा पैसा दिला जातो आहे. यामुळे कुठेतरी अर्थव्यवस्था चुकीचे चक्र फिरायला लागले असं वाटते. आणि जे बाकीचे दोन्ही सरकार दोन्ही बाजूने सुद्धा फुकटचे राशन वाटण्याच्या दृष्टीनं हे चालू आहे, म्हणजे खिरापत वाटप चालू आहे. मग आमचं मत असं आहे की जास्तीत रोजगार द्या, विकासाचं बोला. जे गव्हर्नमेंट म्हणजे महायुती असू दे, महाविकास आघाडी असू दे, यांनी जरा आपल्या ह्याच्यामध्ये बदल केला पाहिजे. त्यांनी विकासाला इंडिपेंडंट करायला पाहिजे असं तुम्हाला? हां, इंडिपेंडंट. त्यांना रोजगार द्या, त्या महागाई कमी करा. त्या दृष्टीनं दोन्ही सरकारांनी आपलं जाहीरनामा बदलला पाहिजे असं मला वाटतं. बदलला पाहिजे असं. युवकांचं मत अत्यंत अभ्यासपूर्ण आलेलं आहे की जर तुम्ही फुकटच्या अशा सुविधा वाटायला लागल्या तर इन्फ्लेशन वाढणार, म्हणजे महागाई वाढणार आणि त्याचा फटका इथल्या इकॉनॉमीला बसणार, अर्थव्यवस्थेला बसणार असं त्यांनी सांगितलं. अजून एक तरुण आहेत. तुमच्या मित्रांनी मगाशी सांगितलं की तुम्ही MPSC करता म्हणून. काय वाटते तुम्हाला? एक अधिकारी बनायला तुम्ही चालला आहात, अधिकाऱ्यांना सुद्धा या सगळ्या पॉलिसीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. तुम्हाला काय वाटते? कसं बघता इकडे? तर आता जर बघितली परिस्थिती तर तरुणांच्या समोर रोजगारीचा प्रश्न मोठा आहे. बरोबर. तर बेरोजगारी हा प्रश्न खूप मोठा आहे. आणि जर कुठलंही सरकार आलं, महाविकास आघाडीचं असू दे किंवा महायुतीचं असू दे, तर ते बेरोजगारीचा प्रश्न मिटवायला पाहिजे. आणि महागाईचा प्रश्न मोठा आहे. आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात जर बघितलं तर कामगारांचा प्रश्न, यंत्रमाग कामगार जे आहेत त्यांचा प्रश्न मोठा आहे. इचलकरंजीचा पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे. कोणताही लोकप्रतिनिधी आला तर जनतेचं शेवटी हित साध्य होणं हे महत्त्वाचं वाटते मला. प्रश्न सुटणं फार महत्त्वाचं आहे आमच्या दृष्टीनं असं यांनी सांगितलं आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये मी आहे. या मतदारसंघात मी पुढे जाणार आहे, लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. काय वाटतं या मतदारसंघात कोण येणार? राहुल आवाडे का मदन कारंडे? मदन कारंडे. काय वाटते असं? का महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं म्हणजे सरकार येणं हे गरजेचं आहे. मला महाविकास आघाडी आवडते. हो, का? कारण उद्धव ठाकरे साहेबांनी कठीण परिस्थितीमध्ये सरकार चालवलं. तुम्ही शिवसैनिक काय वाटतं? शिवसैनिक आहात तुम्ही? नाही. अच्छा, उद्धव ठाकरे आवडतात तुम्हाला? हो. का? उद्धव ठाकरे आवडून त्यांनी सरकार आम्ही 2.5 वर्ष बघितले नाही कशा पद्धतीने चालवले. ओके, चांगलं चालवलेलं. हो. तुमचं ते रोग कुठला आला की तो कोरोना. हां, कोरोना रोगात किती कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी सरकार चालवलेली आहे. याच्या 3 पक्ष सरकार चालवायचं तेवढे सोपं नाही. इचलकरंजीत कमळ फुलणार का तुतारी वाजणार? हे तुतारी वाजणार. काय कारण आहे? कारण आता हे लोकमत शरद पवारचं लोकमत जास्त आहे. पवारांच्या बाजूनं लोकमत आहे इथलं. हो, 1 नंबर. कोल्हापूर जिल्हा 1 नंबर पवारच्या बाजूनं आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये कमळ विरुद्ध तुतारी असा संघर्ष आहे. इथं काही नागरिक आहेत इचलकरंजीचे, आपण त्यांना विचारूया की त्यांच्या मनातला आमदार नेमका कोण आहे. नमस्कार सर. नमस्कार. काय म्हणाल, या मतदारसंघामध्ये वातावरण काय आहे? राहुल आवाडे साहेब आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मदन कारंडे साहेब हातात तुतारी घेऊन सज्ज आहेत. काय वाटते? तुतारीचं पारडंच जड वाटतंय.
मदन कारंडेंच्यावर तुमचा विश्वास काय की ते काम करतील? मदन कारंडे साहेबांच्यावर विश्वास असण्याचं कारण इतकंच आहे की ते एकदम स्वच्छ चरित्राचे एक व्यक्ती आहेत आणि आत्तापर्यंत इचलकरंजी नगरीचा एक असा अनुभव आहे की कुठल्या पक्षाचा, कुठल्या जाती धर्माचा आणि कोणीही जर व्यक्ती त्यांच्याकडे काम घेऊन गेला तर त्या माणसानं कधी कोणाला परत पाठवलं नाही रिकाम्या हाताने. ज्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं एक लोकांमध्ये वेगळी भावना आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया. तुम्ही बऱ्याच इलेक्शन्स बघितले असतील. KL मलापते साहेबांपासून शिवगुंड पाटील साहेब आणि बाकी सगळे आत्तापर्यंतचे आवडे साहेब आहेत. हे इलेक्शन तुम्ही बघितलेलं आहेत. काय वाटते आता कमळ विरुद्ध तुतारी संघर्ष आहे, भाजपा विरुद्ध शरदचंद्र पवार गट असा संघर्ष आहे. तुम्हाला काय वाटते? आम्हाला वाटते काय, आता आम्ही जरी मदन कारंडे आमची पाहुणी जर सोडा, पण मदन कारंडेला जर आम्ही मतदान केलं, सत्ता आली तर आपली कामं होऊ शकतील. विरोधी पार्टीत जाऊन आपण जाऊन बसलो असलो तर आपल्या कामाला थोडी अडचण निर्माण होईल. सत्ता जरी कवाबी आपल्या ताकदीवर कुठलीही कामं करू शकतात. त्यामुळं त्यांनी ते कमळ घेतलेले आहेत, त्यांनी तुतारी घेतलेली आहे. एवढाच फरक आहे, बाकीच काय. शरद पवारांचे आणि आव्हाडांचे बी संबंध चांगले आहेत, नाही असं नाही. पूर्वीपासून शरद पवार. तुम्ही कुणाच्या पार्ट्यात मत टाकणार? आम्ही आमच्या पार्ट्याचा कमळाला टाकणार. कमळाला टाकणार. तुम्ही कमळाला मानताय? होय, आम्ही कमळाला म्हणणार. आमची कामं होतं, आम्ही कमळाला म्हणणार. आम्ही कमळाच्या पार्ट्यात मत टाकणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. दोन्ही चांगले उमेदवार आहेत, परंतु सत्ता येणं फार महत्त्वाचं आहे असं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. इथे एक ताई आहेत, आपण त्यांच्याशी बोलत आहे. नमस्कार. नमस्कार. काय वाटते, तुम्ही या शहराचे नागरिक आहात. एका बाजूला तुतारी घेऊन हातामध्ये मदन कारंडे सज्ज आहेत, दुसऱ्या बाजूला राहुल आव्हाड यांच्या हातामध्ये कमळ आहे. महिला म्हणून तुमचं मत कुणाच्या पार्ट्यात जाणार आहे? माझं मत हे मदन कारंड्यांनाच जाईल, कारण त्यांच्या कामाचा आढावा खूप छान आहे. त्यांनी चांगल्या पद्धतीची कामं केलेली आहेत. फक्त त्याचं त्यांनी म्हणजे दिखावा केलेला नाही, मार्केटिंग केलेलं नाही आहे. बाकी सगळं त्यांचं काम खूप छान आहे आणि त्यांनाच आम्ही मत देणार. कारंडे साहेबांनी अगदी सामान्य घरातून येऊन एवढं सगळं विश्व निर्माण केलेलं आहे. लोकांसाठी खूप कामं केलेली आहेत. तारदाळ खोतवाडीकडे बघितला तर पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. त्यानंतर आपल्याकडं म्हटलं तर बऱ्याच म्हणजे त्यांच्या औद्योगिक आहेत, त्यातून त्यांनी बरंच कार्य केलेलं आहे. शाळा आहेत, बऱ्याच महिलांना काम दिलेलं आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलांना तर त्यांनी खूप मदत केलेली आहे. त्यामुळं आमच्या नजरेत तर मदन कारंडे साहेबच विजयी होतील. लाडक्या बहीण योजनेचा नेहमी उल्लेख होतो सत्ताधाऱ्यांकडून की ती योजना महिलांवर प्रभाव टाकणारी ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? आहे, लाडकी बहीण योजनेचं दिलंय त्यांनी, बरोबर आहे. पण हे किती दिवस चालेल याचं आपल्याला कुणालाच म्हणजे माहीत नाही आहे. कारण आता त्यांनी काय केलं आहे, 2.5 महिने अगोदर त्यांनी जे निवडणूक घेणार होती ती त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांच्या खात्यात पैसे जमा करून मग त्यांनी पुढं सगळी ही निवडणूक पुढं घेतलेली आहे. जर ही निवडणुकीतला साठीचा केलेला प्रयत्न आहे, एवढंच आहे. आता देत असतील तर सरकार घ्या, किती दिवस देतील ते देतील, नंतर ती बंदच होणार आहे, हे 100%. तुम्हाला याची खात्री की ती बंद होईल? बंद होणार. अतिशय अभ्यासू प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी, स्पष्टपणे निर्भीडपणे प्रतिक्रिया दिलेली आहे. इथं काही अजून तरुण आहेत, युवक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. मी त्यांच्याशी बोलेल. काय वाटते, या मतदारसंघामध्ये तुतारी विरुद्ध राहुल आव्हाडेंचं कमळ असा संघर्ष आहे. मदन कारंडेने हातामध्ये तुतारी घेतली आहे. तुम्हाला काय वाटतं? मला तर योग्य वाटतं. मदन कारंडे साहेब हे योग्य आहेत. काही नाही, त्यांनी घराघरात जाऊन लोकांची समस्या दूर करतात. फक्त नजरेमध्ये येईन झाले खरं तरी करतात, हे मला नक्की नाही, मला म्हणायचा त्यांचा आदर आहे. आणि आव्हाडे साहेब आहेत नाही, यांचं कसं आहे, यांचं पण आहे खरं दिसून काही येत नाही. खरं महत्त्वाचं म्हटलं तर मदन कारंडे साहेबच आहेत. ते आत्ता कळणार नाही, थोड्या वेळाने कळेल. दुसऱ्या बाजूला राहुल आव्हाडे साहेब सुद्धा आहेत, ते सुद्धा मातब्बर आहेत. खरं मला तर असं वाटतं काय की एक नवीन माणसाला थोडा चान्स दिला पाहिजे, की लपून ठेवलं याला चालणार नाही, त्याला द्यायला पाहिजे, नवीन माणसाला संधी दिली पाहिजे, हे माझा विश्वास आहे. नवीन माणसाला संधी दिल्यानंतर त्याच्याकडनं काम होणार का? होणार, नक्की होणार. कारण की दिल्याशिवाय संधी तुम्हाला कळणार कसं मिळेल? कारण की दिल्याशिवाय चान्स द्यायला तर पाहिजे, त्याशिवाय कळणार कसं? द्यायचंच नाही आणि म्हणणार काम होईल काय, द्यायचंच नाही आणि काम होईल काय, हे संधी दिली पाहिजे. हां, हे माझं मत आहे, बाकीच काय. इथं अजून एक आहेत नागरिक, आपण त्यांना विचारूया. काय वाटते? मला तर सगळ्यात बरं वाटते राहुल साहेब आव्हाडे यांच्याशिवाय आमचं कामं होत नाहीत. मी हमाल संघाचा माणूस आहे, काय यांच्याशिवाय कुठलीही कामं होत नाही. इथे सगळं कामं ह्यांनी करतात.
फक्त काय जरा मागं बडवत्यात, त्यांच्या ईर्ष्याला लई जण माघारे पडल्यात. त्यासाठी आपला राहुल आवडे साहेब त्यांच्याशिवाय एक भाजपशिवाय आपल्याला शक्यच नाही. भाजपशिवाय शक्य नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढं अजून एक या ठिकाणी इथले नागरिक आहेत इचलकरंजी शहरातले. काय वाटते तुमच्या शहरात वातावरण प्रचंड भेटलेलं आहे, तुतारी विरुद्ध कमळ असा संघर्ष आहे, काय वाटते तुम्हाला? आम्हाला तर वाटते की तुतारी वाजावी. तुतारी वाजावी असं वाटतं? होय होय होय. काय याचं काय कारण आहे? कारण नवीन माणूस आम्हाला पाहिजेला आहे. आपल्याला पाण्याची टंचाई आहे, आपल्याला 8 दिवसातून एकदा दोनदा पाणी मिळत असेल तर काय उपयोग आहे आपल्याला. त्यामुळं आम्हाला नवीन माणसाकडून अपेक्षा आहे आणि ते आणतील ही अपेक्षा आहे आणि एकदा आम्ही संधी दिली पाहिजे. मदन कारंडेंना संधी दिली पाहिजे आमचं म्हणणं आहे. पण दुसऱ्या बाजूला राहुल आवडे ते सुद्धा मातबर घराण्यातलं आहे, आपण मान्यच केलं पाहिजे. आपण बघताय काय वाटतंय त्यांच्याबद्दल? आम्हाला त्यांच्याबद्दल वाईट काही भावना नाही आहे, पण आम्हाला वाटतं की आमचा नवीन माणूस यायला पाहिजे आणि कामवायला पाहिजे. कारण 20 वर्षात जर त्यांनी पाण्याची सोय केली असती तर आम्हाला हे बोलायची गरज झाली नसती. असा प्रश्न आहे. बरं, आज मागधंदा पूर्ण मोडीत गेलेला आहे. तुम्ही बघा कुठेही मागधंदा पूर्ण मोडीत गेलेला आहे, काही त्याला प्रगती नाही आहे. इचलकरंजीची ओळख आहे ती. ओळखच आपली मोडली गेलेली आहे. आपली इचलकरंजीचा मागधंदा आता 30-40 हजारवर मोडीत चाललेला आहे आणि तो पूर्ण मोडून गेलेला आहे आणि काही काम झालेलं नाही. आणि आज इचलकरंजीचा मागाचा धंदा पूर्ण 80% कमी झालेला आहे, काही राहिलेलं नाही आहे. त्यामुळे आम्हाला नवीन माणसाची अपेक्षा आहे. नवीन माणूस यावं, नवीन कामं व्हावी, पाण्याचा वणवा मिटावा आणि मागधंदा टेकावा. अतिशय चांगले मुद्दे त्यांनी मांडले आणि हा मुद्दा मांडताना मला त्यांचं एक कौतुक वाटलं की राहुल आवड यांच्याबद्दल आम्हाला काही वाईट बोलायचं नाही असं त्यांनी सांगितलं. राजकीय सभ्यता फार गरजेची असते, मी नेहमी म्हणतो. एखाद्या धोरणावर टीका करत असताना, व्यक्तीवर सुद्धा टीका करत असताना भाषेची सभ्यता ही टिकवून ठेवायची असते, ती पाळायची असते. आणि हे मला इथं या मतदारसंघात बघायला मिळालं. मला ती गोष्ट आवडली. मी पुढे जातो आहे, अजून एक या ठिकाणी नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया. काय वाटतंय तुम्हाला? मदन कारंडे विरुद्ध राहुल आवडे संघर्ष आहे, कमळ विरुद्ध तुतारी संघर्ष आहे, राज्यातल्या इतरही मतदारसंघामध्ये असा संघर्ष आहे. या मतदारसंघामध्ये काय वाटतं नागरिकांना? नाही, नवीन काय या द्यायला पाहिजेत ना, संधी, नवीन याला संधी द्यायला पाहिजेत. आमच्या मनात तेच आहे, तुतारी वाजली पाहिजे. एकदा संधी देऊन बघा, ठीक आहे ना, संधी द्यायला पाहिजे. हां, संधी द्यायला पाहिजे. राहुल आवडे साहेब आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? नाही, राहुल साहेब आहेत, बरे आहेत, चांगले आहेत, त्यांच्या काय आमच्या काय वाईट भावना नाही आहेत. तर नवीनला संधी द्यायला पाहिजेत. मदन कारंडे काम करतील असं वाटते? हां, करतील ना, देईल. तुमच्या अपेक्षा ते पूर्ण करतील असं? हां, करतील ना, करतील. नवीन माणूस यायला पाहिजे, नवीन माणसाची आमची अपेक्षा आहे असं वाटते. या मतदारसंघात मी पुढे जाणार आहे, लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. पाहत राहा डिजिटल कोल्हापूर.